तर खरात प्रकरणामध्ये एसआयटीला वरिष्ठ सरकारी वकील मिळत नाहीये। ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी ही केस लढण्यासच नकार दिलाय। ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अजय मिसर यांनी केस चालवण्यास नकार दिलेला आहे। अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटीला वरिष्ठ सरकारी वकील मिळत नाहीये असं चित्र सध्या पाहायला मिळतंय। एसआयटीने आता विशेष सरकारी वकील अजय मिसर यांना ही केस चालवण्यासाठी लेखी पत्राद्वारे विनंती केलेली होती। 2011 मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटला, रवी पुजारी प्रकरणातील महाराष्ट्रातील सर्व खटले तसंच अन्य महत्त्वाच्या खटल्याच्या न्यायालयीन चौकशीच्या कामामुळे या प्रकरणाला वेळ व न्याय देता येणार नसल्यानं विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी केस चालवण्यास नकार दिलाय अशी माहिती आता समोर येते। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, एसआयटीला वरिष्ठ सरकारी वकील मिळत नाहीये असं कळतंय, कारण अजय मिसर यांनी ही केस लढण्यास नकार दिला। काय नेमकं त्यामागचं कारण आहे? नक्कीच खरं तर अशोक खरात या प्रकरणात एसआयटी वरिष्ठ सरकारी वकिलाची मागणी करत होते। मात्र नाशिकमध्ये असलेले अजय मिसर यांनी या केस चालवण्यासाठी खरं तर नकार दिलाय, कारण त्यांच्याकडे वेळ नसल्याचं कारण त्यांनी समोर दिलेलं आहे। कारण 2011 साली जी मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटला, रवी पुजारी प्रकरणातील महाराष्ट्रातील सर्व खटले तसेच अन्य महत्त्वाच्या खटल्यांच्या न्यायालयीन चौकशीच्या कामामुळे या प्रकरणात वेळ व न्याय देता येणार नसल्याचं असंच विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सांगितलंय। त्यामुळे त्यांना वेळ नसल्याचं कारण देत त्यांनी अजय मिसर यांनी ही केस चालवण्यास नकार दिल्याची माहिती मिळते। एसआयटीला हे लेखी पत्राद्वारे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्याकडून ही केस चालवण्यासाठीचा नकार दिलेला आहे। अजय मिसर यांनी नकार दिल्याने सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे हेच आता यावरती युक्तिवाद आणि सरकारीचं काम करणार असल्याचं समोर येत आहे। निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।